तुम्ही स्वतःला जे समजता, स्वतःला जे काही म्हणून ओळखता, त्याच्या पलीकडे तुम्ही किंवा कोणीही सद्गुरूला ओळखू शकत नाही. तुमच्या ठिकाणी तुमची ओळख जर मी देह अशी असेल, तर सद्गुरूही तुम्हाला देहधारी व्यक्ती इतकेच दिसेल. सद्गुरू म्हणजे सर्वस्व, सर्व स्व, सर्वस्व. निसर्गदत्त म्हणजे हेच हे सर्वस्व स्वरूप. निरंजन, निरंतर, निरावलंब स्वरूप. निसर्गदत्त म्हणजे अनंत, अखंड, अबाधित परमात्म स्वरूप, जे माझे, तुमचे आणि प्रत्येकाचेच कायम स्वरूप आहे. नदीला कधी तहान लागते का? नदीला कुठे थांबावसे वाटते का? नदीला जाणवत पण नाही की ती कशी, कुठे आणि का वाहते. तशीच काहीशी ही अवर्णनीय अवस्था आहे, ज्यात कळतेपण पण काही नाही आणि अकळतेपण नाही. जेव्हा जे जे हवे आहे ते ते सहजपणे येते आहे किंवा जाते आहे. येणारे पण आपण नाही आणि जाणारे पण आपण नाही. आहे काय तर फक्त जाणाऱ्या आणि येणाऱ्याचे जाणतेपण. ते कधीच कुठूनही आलेले नाही आणि कधीच कोठे जाणार पण नाही. जे जे येते आहे किंवा जाते आहे असे दिसते आहे ते ते तो ता सर्व भ्रम आभास, केवळ क्षणिक आभास. मग हा क्षण कधीतरी 50 वर्षाचा असेल तर कधी 100 वर्षाचा. पण आपले स्वरूप जे सत्य नित्य आहे ते ह्या छोट्या मोठ्या क्षणांवर कदापिही अवलंबून नाही. हे आहे निरंजन, निरावलंब, निरंतर. सद्गुरूची कृपा आहे. अव्यात आहे, वाहतेच आहे आणि त्याचेच दुसरे नाव आहे स्वरूप. ह्याच आपल्या कायम स्वरूपाची सत्य नित्य ओळख करून घेणे हेच अध्यात्माचे वास्तविक प्रयोजन. विश्वामध्ये अनादी कालापासून संत परंपरा चालत आलेली आहे. प्रत्येक कालानुसार अनेक स्वरूपज्ञानी संतांचे अवतरण झालेले आहे. सर्वसामान्य प्रापंचिकांना त्यांनी परमार्थाच्या वाटेवर पदोपदी मार्गदर्शन केलेले आहे. प्रपंचात राहून परम अर्थाचा बोध झालेले अनेक स्वरूपज्ञानी आपल्याला माहीत आहेत. याज्ञवल्क ऋषी, जनक राजा या प्राचीन काळातील आत्मज्ञानी सत्पुरुषांपासून अगदी अलीकडील संत गोरा कुंभार, संत एकनाथ, समर्थ रामदास, तुकाराम महाराज, गोंदवलेकर महाराज असे अनेक संत आपल्याला परिचित आहेत. अशा या अनंत संत परंपरेमधील 20व्या शतकातील एक स्वरूपज्ञानी संत म्हणजे नाथपंथातील ईचगिरी संप्रदायाचा वारसा लाभलेले सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज. सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज 1857 ते 1981 देहरूपाने मुंबईमध्ये राहिले आणि हजारो देशी विदेशी साधकांशी त्यांनी त्यांच्या खेतवाडीतील निवासातून सुखसंवाद साधला. अनेकांची त्यांच्यावर प्रीती बसली आणि ते स्वगृहात जागे झाले. अनेकांनी त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तरातून संवाद साधला आणि आपले शंका निरसन करून घेतले. हे आत्मप्रेम आहे तरी काय? श्री निसर्गदत्त महाराजांच्या स्पष्ट शब्दात येथे पाहूयात. प्रेम हे नाव नव्हे, प्रेम हा शब्द आहे. प्रेम हे आपण असल्याचे ज्ञान आहे आणि त्याची तुम्हाला आवड आहे. आपण असल्याचे ज्ञान म्हणजे प्रेम आहे. त्याची तुम्हाला आवड आहे आणि ती आवड सहवासाला ठेवण्याकरता नाना सायास करावे लागत आहेत. या जगामध्ये जो व्यापार चाललेला आहे तो आपण असल्याची प्रेमाची आवड सहवासाला ठेवण्याकरिता. ती सहवासाला राहणार नाही हे माहीत आहे, तरी पण आवड सहवासाला ठेवण्याकरता हे सर्व व्याप करावे लागतात. हेच ते प्रेम. तू असलेल्या प्रेमाला ब्रह्म नाव आहे. तू असल्याचे प्रेम हे जग म्हणून आहे. तू आहे हे प्रेम ह्याला सगळी नावे आलेली आहेत. ते जे प्रेम वावरले त्याची ख्याती, कीर्ती आणि इतिहास निर्माण झालेला आहे. आपण असल्याचे प्रेम हेच ईश्वराचे ईश्वरतत्व, ब्रह्माचे ब्रह्मतत्व, केवळ ब्रह्म. तुला या जगामध्ये तू असलेल्या प्रेमाशिवाय काय आवडते? तू असल्याचे प्रेम आवडते म्हणून सगळे काही आवडते. तू असल्याचे प्रेम ही प्रबळ इच्छा, ही प्रबळ वासना, ही प्रबळ आशा, तेच ते आत्मप्रेम. तर आशा, इच्छा, वासना कोणाकरता आहेत ते बघ. तू नसलास तर स्वतःची इच्छा, स्वतःची आशा, स्वतःचे प्रेम हे उघड झाले पाहिजे. तू देहाला धरून बाहेरच्या विषयावर आशा, इच्छा, वासना मागतो आहेस. तुझी आशा कर, तुझी इच्छा कर. न वांछित आहे त्याची वासना काय आहे
तर आपण पाहिजे, मी हयात पाहिजे. तू स्वतः सुखाचा आगर आहेस, तू सुखाचा सागर आहेस, पण तू त्याच्यामध्ये पोचशील तेव्हा. देहाच्या ओळखीने ज्या काही मागतोस, आशा, इच्छा, वासना, ती सगळी अधोगती. आणि स्वतःकरता मागशील ती ऊर्ध्वगती, ती पूर्णगती. येथे प्रत्येकजण काहीतरी नक्की शोधतो आहे. काय बरे शोधतो आहे? प्रत्येकजण, कोणी धन तर कोणी पद, कोणी तृप्ती तर कोणी अमरत्व, कोणी सुख तर कोणी आनंद, कोणी शांती तर कोणी शाश्वतता, कोणी निशंकता तर कोणी समाधान. तुम्ही त्याला संज्ञा काही द्या, पण प्रत्येकाचा शोध मात्र चालूच आहे. या सर्व संज्ञांकडे जर प्रज्ञेने पाहिले तर लक्षात येते की प्रत्येक व्यक्ती एकच वस्तू शोधत आहे. सर्वसामान्यपणे सुख, शांती, समाधान येते आणि काही क्षणात नाहीसे पण होते. वरकरणी काही दिसले तरी प्रत्येकाचा शोध हा शाश्वततेचा, परमतत्वाचा आहे. प्रत्येकाचा शोध हा आपल्याच मूळ स्वरूपाचा आहे. या शोधामागचे खरे कारण काय बरे असावे? सर्वात मूळ कारण म्हणजे बहुतांश साधकांची आपण व्यक्तिरूप आहोत ही दृढ धारणा. दुसरे कारण म्हणजे आपण अपूर्ण आहोत ही धारणा. तिसरे कारण म्हणजे आपण अस्तित्वापेक्षा वेगळे आहोत ही धारणा. आणि अनुषंगाने चौथे कारण म्हणजे पूर्ततेसाठीच किंवा एकरूपतेसाठी मी काहीतरी करायला पाहिजे ही एक धारणा. प्रत्येक साधकाच्या विविध अशा पारमार्थिक धारणा, संकल्पना, मान्यता असतात. या धारणांच्या आधारावरच ज्याचा त्याचा तथाकथित पारमार्थिक शोध चालू असतो. प्रस्थापित धारणांना शक्यतो धक्का लागू न देता शोध घ्यायचा असा बहुतांश साधकांचा आटोकाट प्रयत्नही असतो. हा शोध अनेक मार्गाने साधनाद्वारे चालू असतो. कोणी ग्रंथ, शास्त्र, पुस्तकं, वचने इत्यादी वाचन करतो, तर कोणी नित्यनेम, जप, तप, ध्यान, योग अशा अनेक क्रिया अनुसरतो. अधिकतर साधकांचा क्रियेवर, अवलंबनावर, साधण्यावर विश्वास असतो, तर फारच थोड्या साधकांची मी करता ह्यावरच दाट संशय असतो. येथे व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रकृती तितके दृष्टिकोन आणि जितके दृष्टिकोन तितके अंगुली निर्देश. श्री निसर्गदत्त महाराजांकडे अशाच विविध प्रकृतीचे साधक येत आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या स्वभावाला अनुसरून अंगुली निर्देश होत असे. भक्तिमार्गी, ज्ञान जिज्ञासू अशा सर्वांना मुंबईतील त्यांच्या छोटेखानी आश्रमात मुक्त प्रवेश होता. सर्वसामान्य नोकरदारांपासून प्राध्यापक, डॉक्टर, वकील, न्यायाधीश, उच्च शासकीय अधिकारी, राजकीय पुढारी अशा सर्व थरातील जिज्ञासू त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत. श्री महाराज नेहमीच अद्वैताच्या स्थिर बैठकीवरून आणि फक्त स्वानुभूतीच्या आधारावर स्वरूप ज्ञान सांगत. अगदी संक्षेपात सांगायचं तर त्यांची शिकवण म्हणजे निसर्गयोग आणि त्यांचे मूल सूत्र म्हणजे स्वला जाणा आणि स्वस्थ राहा. 1978 ते 1981 या दरम्यान देशी विदेशी साधकांबरोबर झालेला श्री निसर्गदत्त महाराजांचा संवाद येथे आत्मप्रेममध्ये आपल्याला वाचायला मिळेल. श्री महाराज साधकांना प्रामुख्याने 2 स्तरांवर मार्गदर्शन करीत. श्री महाराज त्याला पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष म्हणत. आत्मप्रेम वाचताना साधक मित्रांनी हे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. एक साधक आहे ज्याची आपण फक्त देहरूप आहोत ही दृढ धारणा आहे, ज्याचे देह आकाराशी पूर्ण तादात्म्य आहे. त्याच्यासाठी त्याच्या धारणेला अनुसरून पूर्व पक्षातील ज्ञान दिले गेलेले आहे. जसे कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता ही पण एका अर्थाने अध्यात्माचा पूर्व पक्षच आहे. पूर्व पक्षातील साधकांसाठी श्री महाराजांनी मंत्रदीक्षा दिली, ध्यानयोग साधायला प्रोत्साहन दिले. साधकांची सर्वच्या सर्व दुःख आणि त्रास त्यांच्या केवळ देह तादात्म्यामुळे असल्याने ते तुटण्यासाठी श्री महाराजांनी सुरुवातीच्या 30 वर्षात जे अव्याहत ज्ञान वाटले ते सर्व बहुतांशी पूर्व पक्षातले. हे पूर्व पक्षातील ज्ञान श्री महाराजांच्या शब्दात येथे पाहूयात. देह तुझे रूप नव्हे तर कायेमध्ये असलेली आपण आहे ही जाणीव, शब्दाविरही शुद्ध असणे पण. कायेमध्ये असलेले मात्र केवळ ज्ञान, ते ज्ञान तुझे रूप आहे, तेच जणू जगदात्म होऊन राहिलेले आहे. तू असलेले ज्ञान जिथे नसेल तिथे जगाचाही अनुभव नसेल, तर तू असल्याचे ज्ञान आहे हेच तू आहेस. ऐकल्याप्रमाणे हे ध्यानात ठेव, त्याचे ध्यान कर, ते ध्यानात धर. पण काय धरशील तर तू आहेस हे ज्ञान. त्या ज्ञानाने ज्ञानाला आपल्या ध्यानात ठेवावे. हे ज्ञान हाच ईश्वर आहे.
या ज्ञानापलीकडे अजून कोणताही ईश्वर नाही. म्हणून तू या ज्ञानाचीच पूजा कर, भक्ती कर. मी आहे ही जाणीव, हाच देव, हाच ईश्वर, तीच माया. माया म्हणजे देवाची शक्ती. देवाची जेवढी नावे आहेत ती आपण आहे या जाणीवेचीच. पण देह म्हणजे आपण नव्हे हे पक्के ठसले गेले पाहिजे. हे साधकाचे लक्षण. कायेच जे आत्मप्रेम निर्माण झालेले आहे तोच ईश्वर. ते आत्मप्रेम प्रसन्न होण्याकरता त्यालाच गुरु, ज्ञान, भक्ती असे म्हणून भजा. तुमचे आत्मप्रेम तुमच्या ध्यानात येण्यासाठी गुरुचे ध्यान केले पाहिजे. त्या आत्मप्रेमालाच गुरु मानून. आत्मप्रेमा वेगळे अवतारी माया ब्रह्म दुसरे नाही. ध्यानयोग साधा, मी देह नव्हे, मी केवळ शुद्ध ज्ञान आहे या निश्चयाने राहावे. मग आतूनच ज्ञानाचा झरा वाहील. नामस्मरणाने प्राण शुद्ध होतो. प्राण शुद्ध झाल्यावर मन शुद्ध होते व सत्व शुद्ध होते. हे सत्व मग आपली सगळी हकीकत सांगते. पूर्व पक्षातील साधकांची देहरूप म्हणजेच आपण ही दृढ श्रद्धा, कार्यकारणावर असलेली श्रद्धा पाहून श्री महाराजांनी त्याला विविध आलंबने दिली. जोपर्यंत साधकाच्या ठायी मी आहे त्या सहज स्फुरलेल्या जाणीवेबरोबर मी वेगळा आहे हे भान आहे, तोपर्यंत त्याला कुठल्याही क्रियेचे आकर्षण आहे. काहीतरी मिळवण्याची चिंता आहे, कोणीतरी पोचायचे आहे आणि तोपर्यंत त्याला विविध साधने आणि आलंबने दिलेली आहेत. दुसऱ्या स्तरावरील एक साधक आहे ज्याची कोणत्याही साधनेद्वारे असो अथवा अवचितच पण स्वतःच्या अनुभवातून देह आपण ही श्रद्धा ढळलेली आहे किंवा आपले देहरूप हे आपले मूळ स्वरूप नाही हे त्याला उमजलेले आहे. त्याच्यासाठी उत्तर पक्षातील ज्ञान दिले गेलेले आहे. कृष्णाने उद्धवाला सुरुवातीला पूर्व पक्षातले ज्ञान मार्गदर्शन केले आणि एक वेळ अशी आली की कृष्णाने हे जे आतापर्यंत उद्धवाला दिलेले ज्ञान होते ते विसरून जायला सांगितले. स्वाभाविकपणे उद्धव बेचैन झाला, अस्वस्थ झाला आणि मग त्याला कृष्णाने अंतिम म्हणजेच उत्तर पक्षातील ज्ञान अंगुली निर्देश दिले आणि उद्धव कायमचा मोकळा झाला. उद्धवाला कृष्णाने दिलेल्या उत्तर पक्षातील ज्ञानाबरोबर त्याचे कृष्णावर निस्सीम प्रेम व अपार श्रद्धा होती. हे पण येथे लक्षात घेणे आवश्यक आहे. या प्रेमाच्या, श्रद्धेच्या, भक्तीच्या नैसर्गिक वंगणामुळे कृष्णाने दिलेल्या अंतिम ज्ञानाबाबत विवेक करणे उद्धवाला सहज आणि सुलभ झाले. अंतिम अवस्थेत जर ज्ञानातून शुद्ध प्रेम उपजत नसेल तर ते ज्ञान केवळ शाब्दिकच ज्ञान ठरते आणि ते साधकाला कायमचे मोकळा करण्यास असमर्थ ठरते. ज्याप्रमाणे प्रेमाची पूर्णता हे आत्मज्ञानाचे अवतरण, त्याचप्रमाणे ज्ञानाची पूर्णता म्हणजे शुद्ध प्रेमाचे अवतरण. पूर्व पक्षामध्ये जरी ज्ञान व प्रेम हे दोन्ही वेगळे घाट मार्ग दिसत असले तरी उत्तर पक्षामध्ये हे दोन्ही आपल्यालाच स्वरूपाचे अविभाज्य अंग म्हणून उघड होतात आणि त्यामधील भासमय द्वैत सहजच विरून जाते. उत्तर पक्षामध्ये सर्व काम फक्त विवेकाचे आहे. श्री महाराजांच्या भाषेत जे जे तुम्ही नाही ते नाहीसे करा. येथे क्रियाधर्माचा संबंध नाही. भगवद्गीतेमध्ये योग्याभ्यास सांगितलेला आहे, पण अर्जुन व उद्धव यांना तो करावा लागला काय? अर्जुन व उद्धव ऐकता ऐकताच ज्ञानी झाले, कारण सांगणाऱ्या कृष्णावर त्यांची खरी प्रीती होती. इतर लोक क्रिया साधना यामध्ये गुरफटून जातात. तुमच्याकरता तुम्ही म्हणून काय आहात या एकाच गोष्टीचा विचार करा, दुसऱ्यांचा करू नका. तुम्हाला तुम्ही असल्याची कल्पना का व केव्हा आली याचा विचार करा. तीव्र बुद्धीचा कोणी असेल तर नुसत्या श्रवणानेही अल्पकाळात मुक्त होतो. जो जो अनुभव येतो जगाच्या अनुभवांसहित या अनुभवांचा करता करविता कोणीही नाही. आपोआप सर्व होत आहे. खरोखरच वस्तुस्थिती काहीच नाही. ज्याला ना शेंडा ना मूळ त्याला वस्तुस्थिती कसली? तरी पण आपल्याला कल्पनेप्रमाणे लोक काहीतरी साधना करीत राहतात. उगी राहता येत नाही म्हणून या साऱ्या गोष्टी अंगावर ओढून घ्याव्या लागतात. आमच्याकडे येऊन कोणी 5-6 वाक्ये जरी ध्यानात ठेवली तरी त्याला आणखी काही परमार्थ करायला नको. पुष्कळ वाचलेत, पुष्कळ ऐकलेत. आता वाचणाऱ्याची, ऐकणाऱ्याची सत्य नित्य ओळख करून घ्या. मी आहे ही जाणीव आल्यापासूनच हा खटाटूप चालू झालेला आहे. सुखदुःखाची जाणीवसुद्धा मी असल्याच्या जाणीवेमुळेच होत आहे. सर्वात लबाड काय असेल तर ती ही जाणीव आहे. कारण ही जाणीव म्हणजे देह अन्नाच्या रसातील सत्वगुण आहे आणि त्यामुळे ही जाणीव कालधर्मी आहे, हंगामी आहे.
आपण आहे असे कळते आहे, पण कळते आहे ते आपण नव्हे. ज्याला कळते आहे ते आपण, जाणीव ज्याला जाणवते आहे ते आपण. जाणीवेने जेवढे जाणवते आहे तेवढे जाणीवेसहित जाणार आहे, पण जाणीवेचा जाणता जाणार नाही. या ठिकाणी पाहिले तर लक्षात येईल की पूर्व पक्षातील आणि उत्तर पक्षातील श्री महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये विरोध दिसून येतो, पण तो विरोध नसून केवळ स्वाभाविक विरोधाभास आहे. पूर्व पक्षामध्ये साधकाचे देह तादात्म्य तोडण्यासाठी ज्या जाणीवेला ते ईश्वररूप संबोधतात त्याच जाणीवेला ते उत्तर पक्षामध्ये लबाड म्हणतात. या विरोधाभासाकडे सत्यशोधक साधक मित्रांनी, विवेकाने आणि प्रज्ञेने पाहणे आवश्यक आहे. अन्यथा श्री महाराजांची बोधवाक्ये त्यांना अजूनच संभ्रमात टाकतील. खरं तर सत्य हे आपले स्वरूप आहे आणि ते शब्दातीत आहे, सर्व समावेशक आहे, तसेच विरोधाभास पूर्ण आहे. कुठल्या तरी दृष्टिकोनातून त्याचे वर्णन करायला गेले की त्याचे एक अंग अभिव्यक्त होते. दृष्टिकोन बदलतातच आणि त्याची अभिव्यक्ती बदलून जाते. ती नुसतीच बदलत नाही तर ती विरोधाभास पूर्ण वाटू लागते. यासाठी सत्याकडे सर्वांगाने बघणे आवश्यक आहे. असे पाहण्याने सर्व विरोध मावळून जातात, संभ्रम मिटतात आणि हे सत्य आपले स्वरूप म्हणून कायमचे उघडे होते. ज्याप्रमाणे डॉक्टर रोग्याच्या आजाराप्रमाणे त्याला औषधाची मात्रा देतो, ज्याप्रमाणे नवजात अर्भकाला शुद्ध रूपामध्ये दूध दिले जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या त्याच्या प्रकृती आणि आकलन शक्तीप्रमाणे त्याला ज्ञान मार्गदर्शन मिळत जाते अथवा दिले जाते. एक आहे शब्दाचा बोध, शब्दार्थामुळे झालेला माहितीवजा बोध. अभ्यासातून झालेला बोध शाब्दिक बोध. हा बोध म्हणजे हॉटेलमधील मेनू कार्डावरील सर्व मेनू पाठ झाल्यासारखा आहे किंवा एखाद्या पदार्थाची पाकक्रिया पाठ होण्यासारखी आहे. यात अभ्यास व पाठांतर तर जरूर होते, पण भूक मात्र नक्कीच भागत नाही. विविध शास्त्रांचा, ग्रंथांचा नुसता बुद्धिनिष्ठ अभ्यास जास्तीत जास्त काय देऊ शकतो, तर पांडित्याची एखादी मोठी पदवी किंवा एखाद्या पुरस्कार ज्याने मिळतो लोकसन्मान, प्रतिष्ठा, पण चिरस्थायी समाधान नक्कीच नाही. त्याने आपल्याला कायम स्वरूपाचा बोध मात्र मिळत नाही, जे बुद्धीच्या अलीकडचे आहे. ते नंतर उपजलेल्या बुद्धीच्या आधाराने कसे काय करणार? हे शाब्दिक माहिती वजा ज्ञान वास्तविक अशा ज्ञान व अज्ञानाच्या पलीकडे व पलीकडे असलेल्या आपल्या खऱ्या कायम स्वरूपापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. हे शाब्दिक माहिती वजा ज्ञान फक्त मूळ सद्वस्तूंकडे, स्वरूपाकडे निर्देश करण्यापर्यंतच कामाचे आहे. हे जाणले तरी स्वरूप बोध उघड होण्यास किंचितही वेळ लागू शकत नाही. दुसरा बोध आहे तो म्हणजे आपणाला आपला बोध, स्वरूप बोध, आपल्याच अनंत आणि निराधार स्वरूपाचा बोध. हा आत्मबोध म्हणजे शून्याच्या पाड्यासारखा बोध. शून्याचा पाडा कोणीही कधीतरी पाठ करतो का हो? हा बोध म्हणजेच अकारण आनंद. येथे आहे सहज विश्रांती. आत्मप्रेम निमित्ताने सुरू झालेल्या या आध्यात्मिक प्रेमयात्रेसाठी साधक मित्रांना अनेक शुभेच्छा. आत्मप्रेम वाचताना एकावेळी काही निरूपणे वाचून त्यावर स्वतंत्र चिंतन मनन झाल्यास साधकांना स्वरूपबोध उघड होण्यास नक्कीच सहज सुलभ होईल. यात यत्किंचितही शंका नाही. आत्मप्रेममधील श्री निसर्गदत्त महाराजांच्या वचनाच्या दुधारी तलवारीच्या वारांमधून कोणी साधक न वाचो ही सदिच्छा. जो साधक या वारातून आपला बचाव करणार नाही तो खऱ्या अर्थाने कायमचाच वाचेल हे निश्चित आहे. आत्मप्रेममधील श्री निसर्गदत्त महाराजांच्या निरूपणांचे मूळ संकलन गुरुबंधू श्री दिनकर केशव क्षीरसागर यांचे आठवणरूपी अनेक आभार. सदर पुस्तकाच्या निर्मितीचे मूळ प्रेरणास्त्रोत्र ज्येष्ठ गुरुबंधू श्री सतीश आव्हाड यांचेही मनपूर्वक आभार. आत्मप्रेमचे संपादक व प्रकाशक मित्र आणि गुरुबंधू श्री रवींद्र कात्रे आणि त्यांचे सहकारी यांनी घेतलेल्या अथक आणि गोड परिश्रमाबद्दल अभिनंदन. येथे ही प्रस्तावना लिहिण्यास प्रवृत्त करून ती घेऊन घेतल्याबद्दल सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराजांना शतशः प्रणाम. सप्रेम नमस्कार. नितीन राम.